कारण तुम्ही जर तुमचा मोबाईल एक 10 मिनिटं जरी तुमच्यापासून लांब ठेवला तरी तुम्ही खूप जास्त धोक्यात येऊ शकता। पण त्याला लोक नाव देतात की माझं प्रोफाईल हॅक झालंय, असे लोक स्टेटस वगैरे टाकतात की माझं प्रोफाईल हॅक झालंय, माझ्या मोबाईलवरून आलेले मेसेज तुम्ही ॲक्सेप्ट करू नका वगैरे असं टाकतात। ॲक्च्युली ते हॅक नसतं, ते क्लोन असतं। म्हणजे तुमचा फोटो तुमचं नाव यूज करून त्यांनी एक नवीन अकाउंट क्रिएट केलं असतं आणि ते फ्रेंड्सला मेसेज करत असतात। किंवा मग व्हॉट्सअपवर सुद्धा खूप लोकांचे असे रील्स येतात की आयफोन खूप जास्ती सिक्युअर आहे वगैरे वगैरे, तर तसं अजिबात नाही आहे। सगळ्यात जास्ती जगातला कुठला इनसिक्युअर जर कुठली गोष्ट असेल तर ती आयफोन आहे। एका पॉर्न व्हिडिओचे साधारण काही जे फेमस वेबसाईट्स आहेत, म्हणजे जे कल्चर एक डेव्हलप होत आहे, तर त्यामध्ये 1000 रुपयापासून तर 1 लाख रुपयापर्यंत हे व्हिडिओज विकले जातात। एक व्हिडिओ त्याच्यामध्ये स्पाय ॲपच्या मदतीने तुमचा पूर्ण मोबाईल हॅक करून तुमचं पूर्ण डिजिटल अस्तित्व एखादा हॅकर घेऊन टाकू शकतो आणि ते ॲप तुम्हाला मोबाईलमध्ये कधीही कुठेही दिसणार नाही। ते ॲप टाकल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वॉर्निंग येणार नाही, कुठलाही OTP येणार नाही किंवा कुठलंही असं काही तुम्हाला फरक जाणवणार नाही। म्हणजे तुम्ही कोणाला फोन करताय, कोणाचा फोन आलाय, तुमच्या मोबाईलमध्ये कुठले कुठले फोटोज आहेत, कुठले व्हिडिओज आहेत, सगळं इच अँड एव्हरीथिंग। काही फ्रॉडमध्ये लिंक येते आणि मग लोकांनी ऐकलेलं असतं की लिंकवरती क्लिक नाही करायचं। मग तो समोरचा माणूस जो फोन करतो तो सांगतो की लिंकवर क्लिक करू नका, जे ती सिक्युरिटी वगैरे तो यांना शिकवतं की सिक्युरिटी महत्त्वाची असते। तुम्ही एक काम करा, ती लिंक कॉपी करा आणि आम्हाला पाठवा। लिंक ही स्पेशल लिंक असते, त्यामध्ये काही पॅरामीटर्स ऑलरेडी फिट केलेले असतात। त्या लिंकवरती क्लिक केलं की ऑटोमॅटिकली तुमचे काही फॉरगेट पासवर्ड होतात किंवा काही गोष्टींची ॲक्सेस मिळतात। थोडं वाटतं की अरे बापरे माझा आहे, सिक्युरिटी कोड आहे, पटकन याच्यातून माझी सुटका होती म्हटल्यावर त्यांनी पटकन बघितला, 6 आकडे OTP सांगून दिला आणि त्याच्यानंतर जे त्यांना मेसेज यायला लागले की 13 लाख रुपये डेबिट झालेत, 17 लाख डेबिट झालेत आणि मग त्यांना कळलं की हा आपल्यासोबत फ्रॉड झाला। तर एखादं ॲप डिलीट करून किंवा एखादं काही ॲप्लिकेशन नवीन टाकून अँटीव्हायरस टाकून स्पाय ॲप निघत नाही। नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज। तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत ओंकार सर, जे आपल्याला सायबर सिक्युरिटी बद्दल माहिती देणार आहेत, जसं की ऑनलाईन जे स्कॅम्स होतात ते आजकाल, सो त्याच्याबद्दल आपण जास्त बोलणार आहोत। सो फर्स्ट ऑफ ऑल सर, इंटरव्ह्यू सुरू करण्यापूर्वी एक छोटंसं इंट्रोडक्शन द्या आमच्या व्ह्यूअर्ससाठी। ओके, सो माझं नाव ओंकार गंधे, मी सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आहे आणि नाशिकमध्ये माझ्या 2 IT कंपनीज आहेत, एक सायबर साक्षर आणि एक BeThrive डिजिटल, ज्यामध्ये आम्ही ग्रोथ हॅकिंग, त्यानंतर बिझनेस डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग, वेब डेव्हलपमेंट असे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो। आणि सायबर साक्षरमध्ये आम्ही सायबर अवेअरनेस, सायबर इन्व्हेस्टिगेशन्स किंवा मग डिजिटल डिटेक्टिव्ह वगैरे यासारखे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो। पण त्यामध्ये महत्त्वाचं उद्दिष्ट माझं सोशल वर्क म्हणून हेच आहे की सायबर सिक्युरिटी लोकांपर्यंत पोहोचवावी आणि सायबर सिक्युरिटीसोबत जास्तीत जास्त फ्रॉड्स प्रिव्हेंट कसे करता येतील। कारण इन्व्हेस्टिगेशन तर करता येऊ शकतंच, नो डाऊट, बट इन्व्हेस्टिगेशन करण्यासोबतच तो फ्रॉड होऊच नाही यासाठी आपल्याला काय करता येईल याची आपण नक्की काळजी घेतली पाहिजे। आणि रिसेंटलीच माझं एक पुस्तक आलेलं आहे स्केलिंग सिनर्जी नावाचं, ते सुद्धा Amazon आणि फ्लिपकार्टवरती सुद्धा अवेलेबल आहे। सो ते पूर्णपणे डिपेंड आहे की ग्रोथ तुम्ही कशी करू शकता किंवा बिझनेस कसा वाढवू शकता। की खूप लोकांना काय वाटतं की सायबर सिक्युरिटी म्हणजे फक्त ऑनलाईन आपल्याला घ्यायची असते ती सिक्युरिटी, पण तसं नाही आहे। तर आपल्याला सायबर सिक्युरिटी म्हणजे आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीकडे काळजी घेण्याची गरजेचं आहे। फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही आता ऑनलाईन आहात, तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन, व्हॉट्सअप कुठेही काही करताय, तर तुम्हाला सायबर सिक्युरिटी गरजेची आहेच। पण त्यासोबतच जर तुम्ही ऑफलाईन आहात, म्हणजे आता मोबाईल माझ्याकडे नाही आहे, मी कुठेतरी मोबाईल देऊन टाकलाय किंवा मग घरी विसरलोय, तर मग खूपच जास्त तुम्हाला सायबर सिक्युरिटीची गरज आहे। कारण तुम्ही जर तुमचा मोबाईल एक 10 मिनिटं जरी तुमच्यापासून लांब ठेवला तरी तुम्ही खूप जास्त धोक्यात येऊ शकता। म्हणजे माझ्यासारख्या किंवा माझ्या टीमच्या कोणाकडेही जर तुमचा मोबाईल असेल 10 मिनिटासाठी, तर त्याच्यामध्ये स्पाय ॲपच्या मदतीने तुमचा पूर्ण मोबाईल हॅक करून तुमचं पूर्ण डिजिटल अस्तित्व एखादा हॅकर घेऊन टाकू शकतो। आणि त्यामध्ये जर विचारलं तर ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी स्पाय होतात। म्हणजे तुम्ही कोणाला फोन करताय, कोणाचा फोन आलाय, तुमच्या मोबाईलमध्ये कुठले कुठले फोटोज आहेत, कुठले व्हिडिओज आहेत, सगळं इच अँड एव्हरीथिंग। की मोबाईल नसेल तरी पण प्रॉब्लेम आहे, किंवा हातात असेल तर कोणी फोन करून तुमच्याकडून OTP जरी घेतला तरी पण बँक अकाउंट किंवा बाकीच्या गोष्टी लीक होऊ शकतात। बरोबर, सो काय सांग? बरोबर। तर आता स्पाय ॲपचं जर आपण बोलत होतो, तर स्पाय ॲपमध्ये काय होतं की स्पाय ॲपमध्ये फिजिकली तुमचा डिव्हाइस जर कोणाकडे असेल, म्हणजे त्याचा जर तुम्हाला ॲक्सेस मिळाला, तर त्यामध्ये तुम्ही एक
साधारण 3 ते 4 मिनिटात एक ॲप टाकू शकता. ते ॲप टाकल्यानंतर आणि ते ॲप तुम्हाला मोबाईलमध्ये कधीही कुठेही दिसणार नाही. ते ॲप टाकल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वॉर्निंग येणार नाही, कुठलाही OTP येणार नाही किंवा कुठलाही असं काही तुम्हाला फरक जाणवणार नाही. पण ते ॲप टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये असलेली प्रत्येक ॲक्टिव्हिटी हॅकरला मिळेल. म्हणजे तुम्हाला कोणाचा फोन आलाय, कोणाला तुम्ही फोन केलाय, तुमचे कॉलचं रेकॉर्डिंग, तुमच्या मोबाईलमध्ये असलेले फोटोज, तुम्ही केलेले व्हॉट्सअप मेसेजेस, तुमचे फेसबुकचे मेसेजेस, ईच अँड एव्हरीथिंग समोरच्या हॅकरला मिळत जाईल आणि ते सुद्धा अनलिमिटेड टाईमसाठी, म्हणजे लाईफ टाईमसाठी जवळपास. मग जर तुम्हाला कधी अशी शंका आली की तुमच्या मोबाईलमध्ये स्पाय ॲप आहे किंवा तुमचा मोबाईल कोणीतरी हॅक केलेला आहे, कारण हे हॅक करण्यासाठी फार खर्च येत नाही आणि फार वेळही लागत नाही. त्यामुळे आजकाल काही लोक कॉन्ट्रॅक्ट देऊन सुद्धा एकमेकांचे मोबाईल हॅक करायला सुरुवात झालेली आहे. सो या स्पाय ॲपच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, या स्पाय ॲपच्या ॲक्टिव्हिटीज मोस्टली हजबंड वाईफ किंवा मग गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड यांच्याकडून खूप केल्या जातात. कारण दुसऱ्यावर जर डाऊट असेल तर त्याच्या मोबाईलमध्ये किंवा तिच्या मोबाईलमध्ये काय चाललंय, ते कोणाशी बोलतायत, कोणाशी चॅट करतायत, काय फोटोज एक्सचेंज करतात, हे बघण्याची त्यांना खूप हौस असते. आणि त्यामुळे हे स्पाय ॲप खूप जास्ती सध्या मार्केटमध्ये चालू आहे. तर तुम्हाला जर कधीही डाऊट असेल, कारण स्पाय ॲप टाकणं हे इल्लिगल आहे काही केसेसमध्ये. प्ले स्टोअर वगैरे नाही, अवेलेबल आहे का VPN वगैरे म्हणजे हे करून? नाही, ॲक्च्युली हे असे डिरेक्टली प्ले स्टोअरवर अवेलेबल ॲप्स नसतात. हे ॲप काही पर्टिक्युलर साईटवरूनच डाउनलोड करायला लागतात आणि मोस्टली हे ॲप्स पेड आहेत, म्हणजे फ्रीली अवेलेबल नाही आहेत. आणि ते टाकण्यासाठी पण थोडंसं स्किल लागतं. पण ते टाकल्यानंतर काही केसेसमध्येच ते लिगल आहे. म्हणजे जर तुमचे आई वडील 18 वर्षांपेक्षा लहान मुलामुलींवरती जर वॉच ठेवायचा असेल त्यांना, तर ते टाकू शकतात. किंवा कंपन्यांकडून काही लोकांना एम्प्लॉईजना मोबाईल मिळतात, तर मग जसं काही MNC कंपनी, झोमॅटो आहे किंवा Amazon आहे, तर त्यांना मिळतात. तर मग ते नक्की कुठे जात आहेत, काय करतायत, तर हे ट्रॅकिंग ते ठेवू शकतात. पण बाकी कोणाच्याही बाबतीत ते इल्लिगल आहे. तर तुम्हाला कधीही असं वाटलं की तुमच्या मोबाईलमध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी अशी इल्लिगल होतीये, तर त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे की ते आधी चेक कसं करायचं. म्हणजे तुम्हाला असं बघायचं असेल की काहीतरी गडबड होतीये का, तर मग काही वेळेला असं तुम्हाला जाणवेल की एखादा मेसेज मी केलाच नाहीये पण समोरच्याला मिळालाय, काही फोटोज माझ्या मोबाईलमध्ये होते पण त्या आता गायब आहेत, काही वेबसाईट्स मी व्हिजिट केलेल्याच नाहीयेत पण त्या माझ्या हिस्ट्रीमध्ये दिसत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो खूप लोकांना याचा प्रॉब्लेम होत असेल तो म्हणजे की नेट एकदम चांगलं स्ट्रॉंग कनेक्टेड आहे, मी वायफायला कनेक्टेड आहे, पण नेट तेवढं प्रॉपरली चालत नाही किंवा स्पीड मिळत नाहीये आणि हे रेग्युलरली होत आहे. तर त्या केसमध्ये तुमचं आता हे स्पाय ॲप नक्की वर्क कसं करतं, तर तुमच्या मोबाईलपासून त्या स्पाय ॲपच्या नेटवर्कपर्यंत सगळा डेटा हा कंटिन्यूस टू अँड फ्रो चालू असतो. त्यामुळे मग या सगळ्या कम्युनिकेशनमध्ये तुमचं ओरिजिनल नेट वापरलं जातं आणि नेट असेल तरच या गोष्टी घडतात. त्यामुळे तुमच्या इतर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत इंटरनेटच्या त्या स्लो होऊन जातात. सो तुम्हाला असं कधीही जाणवलं की एखादा आपलं काहीतरी ॲक्टिव्हिटी स्लो होते किंवा गडबड वाटते, मोबाईल खूपच हँग होतोय, तर सगळ्यात महत्त्वाचं काम आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण तुमचा मोबाईल हार्ड रिसेट करायचा आहे. नुसता फॅक्टरी रिसेट करून होत नाही, तर हार्ड रिसेट करावं लागतं, ज्यामुळे तुमच्या मोबाईलमधून ते स्पाय पूर्णपणे निघून जाईल. फक्त एखादं ॲप डिलीट करून किंवा एखादं काही ॲप्लिकेशन नवीन टाकून, अँटीव्हायरस टाकून स्पाय ॲप निघत नाहीत. खूप तुम्हाला लोक सांगतील की मोबाईलमध्ये अँटीव्हायरस टाकून घ्या मग मोबाईल क्लीन होतो वगैरे, असं अजिबात नाही. मोबाईलचे अँटीव्हायरस कंटिन्यू चालू राहतात, त्यामुळे मोबाईल अजून जास्त स्लो होतो. त्यामुळे मोबाईलमध्ये अँटीव्हायरसची मोस्टली गरज नसते. पण जर तुम्हाला स्पाय ॲपचा काही धोका असेल तर मोबाईल पूर्णपणे हार्ड रिसेटच करावा लागतो, नॉर्मल रिसेट करून चालत नाही. आणि पूर्णपणे त्याचे जे काही सगळे पॅकेजेस आहेत स्पाय ॲपचे ते पूर्णपणे काढावे लागतात. आणि त्यानंतर पुन्हा जर तुम्हाला त्रास होत असेल तर हँडसेट फेकून द्या, दुसरा कुठलाही तुमच्याकडे ऑप्शन नाहीये. कारण तुमची प्रत्येक ॲक्टिव्हिटी म्हणजे तुमच्या मोबाईलवर आलेलं OTP पासून तर तुमचा नेट बँकिंगचा ID पासवर्ड, फेसबुकचे मेसेजेस, प्रत्येक गोष्ट समोरच्याला मिळते. त्यामुळे यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर एक तर मोबाईल कोणाच्या हातात देऊ नका. आणि जेव्हा कधी कुठेही काहीही डाऊट येईल तेव्हा इमिजिएटली पुढचे ॲक्शन्स घ्या. एक्सपर्ट्सला गाईडसाठी तुम्ही मदत घेऊ शकता किंवा मग सरळ पोलीस कंप्लेंट करू शकता. तुमच्या जवळच्या कुठल्याही पोलीस स्टेशनला जाऊन किंवा सायबर पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही कंप्लेंट करू शकता. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आयफोन एक खूप भारी ब्रँड आहे जो सिक्युरिटीसाठी मेनली ओळखला जातो, प्रायव्हसीसाठी. सो आयफोन पण हॅक होऊ शकतो. खूप जास्ती चांगला प्रश्न आहे. म्हणजे इंस्टाग्रामवर किंवा मग व्हॉट्सअपवर सुद्धा खूप लोकांचे असे रील्स येतात की आयफोन खूप जास्ती सिक्युअर आहे वगैरे वगैरे. तर तसं अजिबात नाही आहे. सगळ्यात जास्ती जगातला कुठला इनसिक्युअर जर कुठली गोष्ट असेल तर ती आयफोन आहे. का? त्याचं कारण असं आहे की नॉर्मल अँड्रॉइड फोन जे आहेत, मग अगदी चायनीज जरी असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला स्पाय ॲप टाकावं लागतं किंवा कुठल्या तरी तुम्ही लिंकवरती क्लिक कराल तेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये मालवेअर येईल आणि मग तो हॅक होणार आहे. पण आयफोनमध्ये बिल्ट इन अशी सिक्युरिटी की तुम्ही मोबाईल चालू केल्यापासून तर मोबाईल फेकून देईपर्यंत तुमचं प्रत्येक गोष्ट सेव्ह होती.
प्रत्येक गोष्ट म्हणजे आत्ता आपण जे बोलतोय हे आपल्या इथल्या सगळ्यांच्या आयफोनवरती स्टोअर होत आहे. तुम्ही जी काही ऍक्टिव्हिटी बघताय करताय या प्रत्येक ऍक्टिव्हिटी ट्रॅक केल्या जातात आणि बाय डिफॉल्ट ऑडिओ रेकॉर्डिंग ऑन असतं आयफोनचं. आणि हे आयफोनच्या वेबसाईटवरती पण आहे, त्यांच्या एक्स एम्प्लॉईजनी पण सांगितलं आणि ते सगळ्यांना माहिती आहे. कारण त्यांना ओव्हर सिक्युअर राहण्यासाठी युजरची सिक्युरिटी ब्रीच करावी लागते. त्याचा ते मिसयूज अजूनपर्यंत केलेला नाही आहे त्यांनी. पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा डेटा जो आहे हा मोठ्या मोठ्या पॉलिटिशियन्सना किंवा पॉलिटिकल पार्टीजना किंवा काही देशांना विकला जातो आणि त्याच्यामधून मग सायबर टेररिझम सारखे प्रकार सुद्धा घडत आहेत. अनेक वेळा हा डेटा डार्क वेबवरती सेल केला जातो. पण हा खूप म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या थोड्याशा बाहेरच्या गोष्टी आहेत, त्यामुळे याच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे आपण मोस्टली OTP आणि नेट बँकिंग आणि मालवेअर वगैरे या गोष्टींमध्येच असतो. पण हा खूप म्हणजे मोठ्या लेवलचा स्कॅम आपण म्हणू शकतो. फोन येतात की तुम्हाला लॉटरी लागली किंवा फोन पेचं एक कुपन लागलंय आणि त्याच्यानंतर ते आपल्याला एक ऍप डाउनलोड करायला होतात आणि किंवा ते पैसे आपल्याला पाठवायला होतात. तुम्ही तुमचा नंबर टाईप करा जो आपण 4 अंकी UPI आयडी ठेवतो तो. सो ह्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे ते एवढं लांबून म्हणजे ते इथं राहतच नाही बेसिकली जे स्कॅमर ते खूप म्हणजे आंध्र प्रदेश, UP, बिहार ह्या साईडनं असून पण ते फक्त एका कॉलवर आपले सगळे डिटेल्स कसे घेतात? बरोबर. तर हे OTPचे स्कॅम्स होतात हे खूप वर्षांपासून चालू आहेत. सगळ्यात जुना स्कॅम आपण त्याला म्हणू शकतो. कारण पूर्वी काय व्हायचं की UP, बिहार किंवा झारखंड या ठिकाणून अजून सुद्धा चालूच आहेत ते. या ठिकाणून पहिल्यांदा ते फोन करायचे की तुमचा OTP सांगा किंवा तुमचा क्रेडिट कार्ड नंबर सांगा की मी बँकेतून बोलतोय, किंवा मी वयस्कर लोकांना सांगायचे की तुमचं बँक अकाउंट बंद होईल, तुमचं ATM बंद झालंय, किंवा मग तुमचं काय पेन्शनची अमाऊंट जी आहे ती आम्ही अडकून ठेवलेली आहे वगैरे. असं पेन्शन एक गोष्ट वयस्कर माणसांना थोडी महत्वाची वाटते, त्यामुळे ते लगेच घाबरून जातात. ते फारसं इकडे तिकडे विचार करत नाहीत. तर पूर्वी स्कॅम असे असायचे की फोन करून ते OTP मागायचे किंवा फोन करून ID पासवर्ड सांगा म्हणायचे आणि बिनधास्त होतो पहिल्यांदा, कारण याविषयी फारसा अवेअरनेस नव्हता. म्हणजे आता जर तुम्हाला फोन आला की तुमचा ATMचा नंबर सांगा, त्याचा मागचा CVV सांगा, एक्सपायरी डेट सांगा, तर तुम्ही नाही सांगणार. आता लोक डायरेक्ट शिवाय देऊन टाकतात. पण आता थोडं त्यांनी पण ॲडव्हान्स त्यांच्या याच्यात केलेलं आहे. तर आता ते थोडं ॲडव्हान्स क्राईम करतात. ते सांगतात की आम्ही बँकेतून बोलतोय किंवा आम्ही एअरपोर्टवरून बोलतोय, तुमचं एक कुरिअर आहे ते अडकलेलं आहे, तर तुम्ही आता तुम्हाला एक सिक्युरिटी OTP येईल तो लगेच सांगा, नाही तर मग तुमच्या घरी पोलीस येतील. आपल्याला प्रश्न येतो की एक तर एअरपोर्टवरून फोन का आलाय, त्याच्याबद्दलच अजून डिटेल मध्ये सांगाल का? म्हणजे अशी एखादी केस बरोबर. आता याच्यात कसं होतं की याच्यामध्ये रिसेंटली आता पुण्यातच एक प्रकार घडलेला आहे. त्या लेडीज काहीतरी साधारण 47-48 इयर्सच्या होत्या, सिंगल मदर आहेत आय थिंक. त्यांना फोन आला की बँगलोरहून तुमच्यासाठी एक पार्सल आलेलं आहे. आता त्या बाईंनी विचार केला की मी तर काही ऑर्डर केलं नाही बँगलोरहून, पण आता फ्री काहीतरी येते म्हटल्यावर ते लोक म्हणतात बरं ठीक आहे येऊ दे. मग ते म्हणतात तुमचं पार्सल कस्टममध्ये अडकलेलं आहे. मग ते कस्टममध्ये अडकलंय, मग काय करावं लागेल? ते म्हणजे तुम्हाला 1 लाख रुपये भरावे लागतील. आता त्या बाईंना थोडी भीती वाटली, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा कुठला तरी एक जुना फेसबुक फ्रेंड होता. त्या फेसबुक फ्रेंडनी त्यांना एक मेसेज केला होता की मी तुम्हाला एक गिफ्ट पाठवलंय, तर मग तुम्ही ते गिफ्ट ॲक्सेप्ट करा वगैरे. तर त्यांना असं वाटलं की चला चांगलं गिफ्ट आलेलं आहे, पण कस्टममध्ये अडकलं म्हणल्यावर ते घाबरून गेल्या. तुम्हाला ताबडतोब 1 लाख रुपये भरावे लागतील, नाही तर मग तुमच्यावर आम्ही पोलीस कारवाई करू किंवा तुम्हाला घरातून अटक करण्यात येईल. असं म्हणल्यावर आम्हाला असं वाटतंय की त्या बॉक्समध्ये काहीतरी इलिगल गोष्ट आहे आणि आम्ही त्याची कस्टम ड्युटी तुम्ही भरलेली नाही. आता अचानक जेव्हा फोन येतात त्या कस्टम ड्युटी आणि कस्टम ऑफिसर आणि एअरपोर्ट आणि 1 लाख रुपये हे सगळं इतकं गोंधळून गेले त्या बाई की त्यांना नक्की कळेच ना. त्यांनी शेवटी सांगितलं मला नको ते गिफ्ट. मग तुम्हाला जर ते गिफ्ट नको असेल तर मग तुम्हाला एक कॅन्सलेशन कोड येईल, तुम्हाला तो कोड सांगावा लागेल. तुम्ही तो कोड सांगा, आम्ही ते रिटर्न करून टाकतो. म्हणजे ज्याने पाठवलंय तो त्याचा ड्युटी काय जे असेल कस्टम ड्युटी ती भरेल. तर ते म्हणे ठीक आहे मग तसं चालेल, मी 1 लाख रुपये भरण्यापेक्षा ते नकोच मला. हा, तर मग ते म्हणे की तुम्हाला एक सिक्युरिटी कोड आला असेल, कारण आता OTP वगैरे असा शब्द लोकांना असं थोडं वाटतं की अरे बापरे माझा आहे, मग सिक्युरिटी कोड आहे पटकन याच्यातून माझी सुटका होतीये म्हटल्यावर त्यांनी पटकन बघितला 6 आकडे OTP सांगून दिला. आणि त्याच्यानंतर जे त्यांना मेसेज यायला लागले की 13 लाख रुपये डेबिट झालेत, 17 लाख डेबिट झालेत, आणि मग त्यांना कळलं की हा आपल्यासोबत फ्रॉड झालाय. रिटर्न त्यांनी कॉल केला तर फोन बंद, पोलीस कंप्लेंट केली. त्याच्यानंतर हा पूर्ण सगळा उलगडा झाला आणि सुदैवाने त्यांना 48 तासाच्या आत त्यांनी कंप्लेंट केल्यामुळे ते लोक पकडले गेले. झारखंडचे ते लोक होते आणि अतिशय कमी शिकलेले, म्हणजे 4वी-5वी शिकलेले हे लोक असतात आणि एकदम अस्खलित थोडंफार
इंग्लिश बोलून ते समोरच्याला घाबरवतात. कारण जर मराठी सर्वसामान्य लोकांचा जर प्रश्न बघितला तर समोरच्या माणसाला फारशी इंग्लिशची काळजी करावी लागत नाही. 1-2-4 वाक्य इंग्लिशमध्ये बोलले की समोरचा मराठी माणूस ऑटोमॅटिक हिंदी बोलायला लागतं, मग याला अजून सोपं जातं. म्हणजे की ती फॅक्ट आणि ती त्या लोकांनी ओळखलेली आहे. आणि सर्वसामान्य लोकांना फसवण्याची पद्धत म्हणजे त्यांचं पैसे, म्हणजे तुम्ही कुठंतरी पोलिसच्या मॅटरमध्ये अडकणार आहे किंवा तुमचे पैसे आम्ही अडकवून धरणार आहे असे काही त्यांना सांगितलं तर ते पहिल्यांदा घाबरतात की आम्हाला त्यापासून लांब ठेवा. मग OTP काय आहे ना ते सांगून टाकतात. पण कधीही काहीही झालं तरी कोणालाही कुठलाही आपल्या मोबाईलवरचा काहीही जरी नाव असेल त्या कोड सांगायचं नाही. आता प्रत्येक वेळेला म्हणजे बऱ्याच लोकांनी काही काही केसेसमध्ये विचारलं की आम्हाला डिजिटचा कोड आलाच नाही, आम्हाला अल्फाबेट्समध्ये कोड आला. तर कुठलाही कोड असू दे, मग तो 1 2 3 4 5 6 आकडे असू दे, नाही तर मग एखादा मध्ये अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर्स आहेत आणि मग आहेत, कुठलाही OTP आला, काहीही जरी आला तरी ते पाठवायचं नाही. काही वेळेला काही फ्रॉड्स होतात त्यामध्ये OTPs येत नाही, काही फ्रॉडमध्ये लिंक येते. आणि मग लोकांनी ऐकलेलं असतं की लिंकवरती क्लिक नाही करायचं. मग तो समोरचा माणूस जो फोन करतो तो सांगतो की लिंकवर क्लिक करू नका, की ती सिक्युरिटी वगैरे. तो यांना शिकवतो की सिक्युरिटी महत्वाची असते, तुम्ही एक काम करा, ती लिंक कॉपी करा आणि आम्हाला पाठवा. लिंक ही स्पेशल लिंक असते, त्यामध्ये काही पॅरामीटर्स ऑलरेडी फिट केलेले असतात. त्या लिंकवरती क्लिक केलं की ऑटोमॅटिकली तुमचे काही फॉरगेट पासवर्ड होतात किंवा काही गोष्टींचे ऍक्सेस मिळतात. सो अशा लिंक सुद्धा कोणाला द्यायच्या नाहीत, नुसते क्लिकच करायचे नाही, दुसऱ्याला ते शेअर पण करायचे नाही. कारण आता व्हॉट्सअपवरती लिंक येतात, फक्त व्हॉट्सअपला फॉरवर्ड करा सांगतात किंवा SMS मधून व्हॉट्सअपला पाठवा सांगतात. सो सोपं खूप आहे, पण अजिबात करायचं नाही, कारण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी ब्रीच होऊ शकतेच. आणि जसं तुम्ही आता सांगितलं की मिशो आहे किंवा Amazon आहे, फ्लिपकार्ट आहे, तर यांचे कुपन कोड्स येतात. म्हणजे आता हा डेटा यांच्यापर्यंत, स्कॅमरपर्यंत कसा जातो हा पण एक हाय एंड स्कॅम आहे. म्हणजे याच्यामध्ये त्या मोठ्या मोठ्या, समजा तुम्ही आता एखाद्या मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवून एखादी गोष्ट ऑर्डर करताय आणि त्या कंपनीचा डेटाबेस हॅक होतोय आणि दुसऱ्या दिवशी तुमचा सगळा डेटा डार्क वेबवरती विकायला आहे. आणि ते झालेलं आहे. आत्ता रिसेंटली एक सगळ्यात मोठी जी, आता नाव नाही घेणार, पण जी सगळ्यात मोठी कॉफीसाठी प्रसिद्ध असलेली कंपनी आहे, त्यांच्या सगळ्यात जास्त म्हणजे 120 करोडपेक्षा जास्त लोकांचा डेटा जो आहे तो लीक झाला. आणि ते 120 लोक सगळे प्रीमियम क्लायंट आहेत, कारण ती कॉफीच खूप महाग आहे. त्यांचे मेंबरशिप घेण्यासाठीचा जो डेटा असतो, म्हणजे 200, 500, 1000, 2000 रुपयाची पैसे देऊन जी मेंबरशिप घेतलेली आहे, तो मेंबरशिपचा डेटा, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचे ॲड्रेस आहेत, त्यांचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, त्यांचा मोबाईल नंबर आहे, नाव आहे आणि बऱ्याच गोष्टी असतात. डेट ऑफ बर्थ सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. सो हा सगळा डेटा डार्क वेबवरती अवेलेबल असतो. या डेटाचा उपयोग करून हे स्कॅमर्स हा डेटा कुठून तरी मिळवतात. त्यानंतर तुम्हाला असे एकदम अट्रॅक्टिव्ह कुपन्स तयार करतात Amazon, फ्लिपकार्ट, मिशोच्या नावाने, आणि त्यांच्याकडे ॲड्रेस पण असतो. ते व्यवस्थित छानपैकी 100-200 रुपये खर्च करून तुम्हाला ते कलर चकाचक एकदम आकर्षक कुपन पाठवतात. ते बघून आपल्याला वाटतं एकदम ऑथेंटिकेट आहे आणि त्याच्यावर तुमचे डिटेल्स पण असतात. आणि त्या डिटेल्स चोरलेल्याच आहेत ऑलरेडी. म्हणजे युअर नेम इज XYZ, तुमचं डेट ऑफ बर्थ जे हे आहे, तुमचा ॲड्रेस आहे, तुमचा मोबाईल नंबर आहे, आणि प्लस तुम्ही रेग्युलर कस्टमर आहे आमच्या Amazonचे किंवा फ्लिपकार्टचे, तर तुम्हाला एक आम्ही आयफोन फ्री देतोय. फक्त एवढं कुपन स्क्रॅच करा आणि तो QR कोड स्कॅन करा किंवा या लिंकवरती क्लिक करा. याच्यात खूप पद्धती आहे. मग एक तर QR कोड दिलेला असतो किंवा मग एखादी लिंक असते किंवा एक व्हॉट्सअप नंबर असतो किंवा अगदी सगळ्यात सिंपल स्कॅम म्हणजे फक्त नंबर दिलेला असतो, मोबाईल नंबर 10 आकडी, टोल फ्री नंबर पण नाही, एक 10 आकडी मोबाईल नंबर दिलेला असतो आणि सांगतात की याच्यावर कॉल करा, तुम्हाला तिकीट नंबर विचारेल आणि पुढची प्रोसेस होऊन जाईल. इथपर्यंत काहीच फ्रॉड नाही. फ्रॉड चालू होतो इथून पुढे की आता मला आयफोन मिळालेला आहे आणि तो पण एकदम लेटेस्ट मॉडेलचा, 1-1.5 लाख रुपयाचा, किंवा कधी काही लोकांना फॉर्च्युनर किंवा मग इनोवा किंवा मग ते काय अल्टो वगैरे सारखे पण कुपन आलेले. मग त्यांना वाटतं फुकट मिळते तर घेऊ, मग ते त्या नंबरवरती कॉल करतात. त्या नंबरवर कॉल केला की ते सांगतात तुम्हाला कुपन कुठलं आलंय. मग त्यांना सांगावं लागतं की आम्हाला Amazonचं कुपन आलंय किंवा मिशोचं कुपन आलंय किंवा नापतोलचं कुपन आलंय. मग ते विचारतात तुमचा कुपन नंबर सांगा. आता तसंही ते फ्रॉड करणार आहेत, पण हे जास्ती प्रश्न का विचारतात, कारण समोरच्याचा विश्वास गेन करण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी. मग ते विचारतात कुपन नंबर सांगा. मग आपण कुपन नंबर सांगतो. मग ते म्हणतात थांबा आम्ही सिस्टीम मध्ये चेक करतोय. आणि सिस्टीम म्हणजे कुठेतरी झाडाखाली वगैरे बसलेले असतात, काही सिस्टीम वगैरे नसते. मग ते सांगतात होल्ड करा. मग एकदम प्रोफेशनल कॉल सेंटर सारखे ते होल्ड करायला सांगतात. मग नंतर सांगतात की ठीक आहे तुमचा आता मोबाईल नंबर व्हेरीफाय करा. मग त्याला मोबाईल नंबर सांगायचा जो ऑलरेडी त्यांच्याकडे असतो. मग ते सांगतात की तुमची डेट ऑफ बर्थ कन्फर्म करा. मग हे असं सिच्युएशन का क्रिएट करतात की ज्यामुळे विश्वास बसावा म्हणून. मग याच्यामध्ये काही वेळेला त्यांनी आता थोडी लेवल हार्ड केली आहे.
म्हणजे त्याच्यामध्ये काय करतात की नाही नाही आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत, तुमचं उत्तर चुकलंय. समोरचा माणूस घाबरून जातो, अरे यार माझं चांगली फ्री फॉर्च्युनर गेली आहे. मग आता तो म्हणतो की नाही काहीतरी करा ना, बरं ठीक आहे तुम्हाला एक सेकंड चान्स. मग तो म्हणतो तुमच्याकडं क्रेडिट कार्ड आहे का? तो म्हणतो नाही. अरे यार मग नाही मिळणार. मग ठीक आहे डेबिट कार्ड आहे का? तो म्हणतो हो आहे. मग एक काम करा तुमचा डेबिट कार्डचा नंबर सांगा. आता त्या फॉर्च्युनर जी फ्री मिळणार आहे त्यासाठी तो डेबिट कार्ड नंबर सांगतो. तुमचा डेबिट कार्ड नंबर मॅच नाही होते सर. मग तो म्हणतो अरे बापरे मी तर डेबिट कार्ड नीट सांगितलं. तो परत कन्फर्म करतो. मग तो म्हणतो की एक काम करा त्याच्या पाठीमागे ना CVV कोड असेल तो सांगा. मग तो CVV कोड सांगतो. नाही सर हा पण मॅच नाही होते. मग आता एक काम करा तुम्ही एक एक्सपायरी डेट सांगा. मग तो एक्सपायरी डेट सांगतो. तिन्ही गोष्टी सांगितल्या. सॉरी सर तुम्हाला नाही मिळणार फॉर्च्युनर कारण ते तुमचं कार्ड व्हॅलिड नाही, तुमचं ऑलरेडी खूप पेंडिंग ड्यू आहे तुमच्या मोबाईलमध्ये, ते तुमच्या कार्डमध्ये बॅलन्सच नाही. तो चुकून सांगतो नाही माझ्याकडे तर 2 लाख रुपये बॅलन्स आहे. तो लगेच तिथं ट्रान्झॅक्शन मारणार. बरं ठीक आहे सर तुमच्यासाठी म्हणून लास्ट चान्स, तुम्हाला आत्ता उद्या संध्याकाळपर्यंत घरी फॉर्च्युनर येईल, फक्त तुम्हाला एक वेलकम कोड आला असेल, कोड सांगितलं का पैसे कट, संपलं. फोन ठेवून देणार, फोन गायब, माणूस गायब, कळणार पण नाही की नक्की काय झालं. हे इमोशनल ब्लॅकमेल करून घाबरवून तुमच्याच खिशातले पैसे काढून घेतात आणि ते पण एकदम प्रेमात बोलून. आणि हे सहजपणे भारतात सगळीकडे चालू आहे. त्यातले एकदम काही जे जागरूक आहेत ते लोक फोन ठेवून देतात, काही लोक खरंच कामात असतात ते इग्नोर करतात, पण काही लोक रिकामटेकडे असतात किंवा त्यांना वेळ असतो किंवा त्यांना खरंच वाटत असतं, इच्छा असते की अरे आपल्याला मोबाईल मिळावा, गाडी मिळावी, ते खूप जास्त जेन्युइनली डिटेल्स सांगतात आणि फसतात. आणि फसल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमिजिएटली तुम्ही पोलीस स्टेशनला जायला पाहिजे. ते लोक घाबरतात. मग माझी बायको काय म्हणेल, माझा नवरा काय म्हणेल, माझी आई काय म्हणेल, वडील काय म्हणतील, समाज काय म्हणेल, अरे काय एवढा शिकलेला आणि तू 5 लाखाचा फ्रॉड झाला आणि 2 लाखाचा फ्रॉड झाला. तर कोणालाही न घाबरता तुम्ही इमिजिएटली जर पोलीस कंप्लेंट केली, 48 तासाच्या आत जर कंप्लेंट केली तर कदाचित आपल्याला ते पैसे परत आणता येतात. 48 तास होऊन गेले तर तुम्ही काही कारणास्तव कंप्लेंट केली नाही किंवा तुमची कंप्लेंट घेतली नाही, अनेक गोष्टी आहेत. काही काही ठिकाणी या कंप्लेंट घेतल्या जात नाही. जर तुम्ही एखाद्या तालुका प्लेसला गेले किंवा खेड्यात गेले तर त्या ठिकाणी कदाचित हा अवेअरनेस कमी आहे, त्यामुळे पोलिसांकडून कंप्लेंट घेतली जात नाही. काही काही पोलीस स्टेशन असे बघितलेत की जिथे 50,000 1 लाखाचे कंप्लेंटच घेतल्या जात नाही. 5 लाख 10 लाखाच्याच आमच्याकडे पडून आहे, तुमची 50,000ची कुठे घेऊ, असं उत्तरं मिळतात. पण या केसमध्ये तुम्हाला वरिष्ठांशी संपर्क साधावा लागेल किंवा एक्सपर्टशी संपर्क साधा, बाहेरून इन्व्हेस्टिगेशन करून घ्या, पण कंप्लेंट करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तरच तुम्ही या फ्रॉडमधून वाचू शकता. पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे स्टार टिप जर तुम्हाला लक्षात घ्यायची असेल तर कुठलाही कोणीही काहीही फोन करू दे, जगात कुठलीही गोष्ट फ्री मिळत नाही. मध्ये अजून एक आहे की ते आपल्या मित्रांचाच नंबरने आपल्याला मेसेज करतात, अरे मी एक OTP सांगितलं नाही का पाठवलं, की अरे मला 100 रुपये पाहिजे पाठव ना, माझा मोबाईल स्विच ऑफ झालाय, दुसरा नंबर आहे ह्याच्यावरून 100 रुपये पाठव. हा पण एक स्कॅम चालू. बरोबर. आता याच्यात मित्रांच्या नंबरवरून किंवा मित्रांच्या प्रोफाईलवरून स्कॅम करणं हा प्रकार पण खूप जोरात आहे. म्हणजे समजा माझा एक रामश्याम नावाचा काहीतरी मित्र आहे, तर त्याचं प्रोफाईल जे आहे ओरिजिनल कॉपी करायचं, त्याचाच फोटो, त्याचंच नाव, त्याचे सगळे फेसबुकचे डिटेल्स घेऊन फेसबुकला एक अकाउंट ओपन करायचं आणि त्याच्या फ्रेंड लिस्टमधल्या सगळ्या लोकांना मेसेज करायला सुरुवात करायची, हाय कैसे हो, हाय कैसे हो. आता मोस्टली हे स्कॅम घडतात टीचर्स किंवा मोठे मोठे पोलीस अधिकारी, पॉलिटिशियन्स किंवा जे रिस्पेक्टेड लोक आहेत त्यांच्यासोबत हे गोष्टी घडतात आणि त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये लोकांना मेसेज केले जातात की हाय कैसे हो. आता समजा एखाद्या माझ्या एरियाच्या नगरसेवकाने मला जर मेसेज केलाय हाय, किंवा माझ्या एखाद्या प्रिन्सिपलने मेसेज केलाय, किंवा माझ्या एखाद्या बिझनेस कलिगने मेसेज केलाय, किंवा एखाद्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्याने मेसेज केलाय हाय, तर लोक ऑफकोर्स रिप्लाय देणार आहे. तो सांगतो की कैसे हो, कहा हो. आता लोक विचार करत नाही की हा मराठी माणूस आहे, हा हिंदीत का बोलतोय, पण आपण म्हणतो की मोठा माणूस आहे, मूड असेल, तो आपण रिप्लाय करतो. तो सांगतो की एक अर्जंट जरूरत आहे. मग आपण म्हणतो क्या हुआ सर, क्या हुआ मॅम. ते म्हणतात की 5,000 रुपये सेंड करा. मग आपण म्हणतो ठीक आहे, मोठे आज त्यांना मदत केली, उद्या आपल्याला मदत करू शकतात ते. या विचाराने सर्वसामान्य माणूस ठीक आहे 5,000 पाठवतो, कुठं पाठवू, मग ते नंबर टाकतात, या नंबरवर गुगल पे करा किंवा नंबरवर फोन पे करा. तो माणूस विचार करत नाही की आपण त्यांना प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करून विचारायला पाहिजे की खरंच तुम्ही हे का. मग त्यानंतर याच्यात थोडा लेवल त्यांनी ॲडव्हान्स केली की मी एका ठिकाणी आलोय, माझ्या मोबाईलला रेंजच नाहीये, मला कॉल करू नकोस किंवा कॉल लागणार नाही, मी विमानतळावर अडकलोय किंवा मग मी वैष्णोदेवीला अडकलोय, की माझ्याकडे माझा मोबाईलच चोरीला गेलाय, म्हणजे फोन केला तर कोणीतरी वेगळाच उचलेल, त्यापेक्षा करू नकोस, किंवा मी मोबाईल ट्रॅकिंगला लावलाय तो फोन चुकून पण करू नको, इथं पटकन पैसे पाठव मला लागतात, काहीही कारण सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. आता समजा तुमच्या नावाने जर कोणी युट्यूब चॅनल समजा एक नवीन त्याच लोगोचे त्याच नावाने फेसबुक सुरू केलं आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना मेसेज केला, त्यांनी पैसे दिले पण,
तर ओरिजिनल माणसाकडे ते पैसे मागायला येणार आहे. ते म्हणतील की अरे पैसे दे, मी त्या दिवशी दिले होते तुम्हाला. ते म्हणतात, अरे मी तर मागितलेच नाही. बरोबर. या गोष्टी घडतात आणि त्यामध्ये मग त्याच्या समोरच्यालाही मनस्ताप होतो, ज्याने पैसे दिले त्यालाही मनस्ताप होतो, त्यांच्या दोघांचे नाते रिलेशन पण खराब होतात आणि कंप्लेंट पण कधी कधी होत नाही की कशाला उगाच पेपरला नाव यायला पाहिजे. त्यामुळे मग या गोष्टी दबून राहतात आणि मग या स्कॅमर्सना अजून जास्त प्रोत्साहन मिळतं की आपल्या विरुद्ध कोणीच कंप्लेंट करत नाहीये. त्यामुळे ते अजून बिनधास्त होतात. पण कोणाच्याही नंबरवरून किंवा कोणाच्या प्रोफाईलवरून मेसेज करून पैसे मागणं हे प्रकार राजरोज होत आहेत. पण जो तुम्ही म्हणले की तो थोडा ॲडव्हान्सवाला स्कॅम आहे, म्हणजे फेसबुक प्रोफाईल क्लोन करून त्याच्यावरून मेसेज करणं ही खूप गोष्ट सोपी आहे. पण त्याला लोक नाव देतात की माझं प्रोफाईल हॅक झालंय, असे लोक स्टेटस वगैरे टाकतात की माझं प्रोफाईल हॅक झालंय, माझ्या मोबाईलवरून आलेले मेसेज तुम्ही ऍक्सेप्ट करू नका वगैरे असं टाकतात. ऍक्च्युली ते हॅक नसतं, ते क्लोन असतं. म्हणजे तुमचा फोटो तुमचं नाव यूज करून त्यांनी एक नवीन अकाउंट क्रिएट केलेलं असतं आणि ते फ्रेंड्सला मेसेज करत असतात. पण ऍक्च्युली हॅक काय असतं की तुमच्याच मोबाईल नंबरवरून तुमच्याच व्हॉट्सअपवरून जर कोणी मेसेज पाठवत असेल, म्हणजे कुठल्याही प्रकारचं क्लोनिंग नाही, कारण नंबरला क्लोन नाही होत, तुमच्याच नंबरवरून जर कोणी पाठवत असेल तर तो सगळ्यात हाय एंडचा स्कॅम आहे. आणि ते करण्यासाठी आपल्याला स्पाय ॲपची गरज लागते. तुमच्या मोबाईलमध्ये स्पाय ॲप असेल तर तो समोरचा माणूस तुमच्या व्हॉट्सअपचा ॲक्सेस घेऊ शकतो आणि तुमच्या फ्रेंड्सला मेसेज करू शकतो डिरेक्टली तुमच्याच नंबरने की मला पैसे पाठव. आणि त्या केसमध्ये त्या गोष्टी ओळखणं हे खूप जास्त अवघड आहे. म्हणजे एखादं फेसबुक अकाउंट एखाद्याने फेक बनवलं तर मेटाला कॉन्टॅक्ट करून साधारण 48 तासात त्याचे डिटेल्स येऊन जातात किंवा जास्तीत जास्त 3-4 दिवसात. पण एखाद्याने तुमच्याच नंबरवरून कोणाला स्कॅम केला तर ते डिटेल्स मिळणं थोडं अवघड आहे. आणि सर आता रिसेंटली आपण बघतो की खूप सारे रील स्टार आहेत, त्यांचे खूप सारे असे व्हिडिओज जे त्यांना पब्लिकली शेअर नाही करायचे होते ते पण शेअर केलेले आहेत किंवा ब्लॅकमेलिंग केलेलं आहे. बरोबर. मग हे कसं होतं, कारण की प्रत्येक फोटोज असतील, गॅलरी मधले फोटोज किंवा व्हिडिओज असतील ते लीक करतात. तर आता याच्यामध्ये म्हणजे पॉईंट तुमचा एकदम करेक्ट आहे आणि हे म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासारखा एक पॉईंट आहे की तुमचे काही फोटोज किंवा व्हिडिओज, म्हणजे अजून आपण फेक गोष्टींकडे गेलेलोच नाही, आपण त्या फेकवरती बोलूच, पण तुमचे रिअल फोटोज आणि व्हिडिओज जे कदाचित ॲडल्ट कॉन्टेंट आहे, जो तुमचा प्रायव्हेट कॉन्टेंट आहे आणि तो इतरांपर्यंत नाही पोचायला पाहिजे, असा कॉन्टेंट जो आहे तर तो तुमचा जर लीक झाला तर काय करायचं. 50% किंवा 60% केसेसमध्ये हे जे कॉन्टेंट हे पर्पजली लीक केलेलं असतं. पण सर हा कसा लीक कसा होता, म्हणजे काय नेमकं कोण आपला मोबाईल घेतो? नाही, आता याच्यात पर्पजली लीक म्हणजे काय की ऑफकोर्स आता मोस्टली हे पर्सनल व्हिडिओज जे आहेत ते एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड और पार्टनर्स और एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये असतील किंवा अगदी नवरा बायकोंमधले सुद्धा हे व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत. तर हे व्हायरल होण्यासाठी त्या दोघांमधलंच कोणीतरी एक रिस्पॉन्सिबल असतं डिरेक्टली. म्हणजे ती मला सोडून गेली, तो मला सोडून गेला, आता मी त्याच्या बायकोला सांगेल, नवऱ्याला सांगेल किंवा मग मी तिचं आयुष्य बर्बाद करेल वगैरे या टाईपमध्ये ते व्हिडिओज डिरेक्टली सोशल मीडियावरती किंवा पॉर्न साईट्सवरती टाकले जातात. आता पॉर्न साईट्सवरती हे व्हिडिओज टाकून म्हणजे खूप लोकांना माहिती असेलही की पॉर्न साईट्सवरती हे व्हिडिओ विकले जातात. म्हणजे काही जण पर्पजली व्हिडिओज काढतात आणि मग ते व्हिडिओज विकतात पॉर्न साईटवरती, आणि एकदा एका पॉर्न साईटवरती व्हिडिओ गेला की तो हजारो लाखो पॉर्न साईटवरती जातो, म्हणजे त्याला काही लिमिटच नाहीये. बट काही वेळेला हे व्हिडिओज जे आहेत हे डिरेक्टली लीक नाही केले जात, हे इनडिरेक्टली लीक होतात. म्हणजे मी फक्त माझ्या मित्राला पाठवलं, मग त्याने अजून 10 लोकांना पाठवलं आणि तो लीक होऊन जातो. पण जे काही घडलेलं आहे डिरेक्टली और इनडिरेक्टली त्या दोघांमध्येच घडलं आहे, कारण गोष्ट पण त्या दोघांमधलीच आहे, व्हिडिओ पण त्या दोघांनाच माहिती आहे. काही वेळेला हिडन कॅमेराजने व्हिडिओ लीक केला जातो, ती गोष्टच वेगळी, पण दोघांनाही संमतीने ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टींची व्हिडिओ लीक होतात. तर त्या दोघांपैकी एकाने कोणातरी चुकीमुळे किंवा पर्पजली केलेल्या असतात. आता याच्यामध्ये काही वेळेला गोष्टी पर्पजली नाही होत, म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये तो डेटा आहे, म्हणजे ते व्हिडिओज आहेत, बट काही मॅलिशियस ॲप आहेत ते तुमचा डेटा ओढून घेतात. म्हणजे थोडक्यात तुमचा मोबाईलमधले जे काही फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत, तुमच्या ॲपचे काही मेसेजेस आहेत किंवा तुमचे जे काही की स्ट्रोक्स आहेत, म्हणजे तुम्ही काय टाईप करताय ते सुद्धा काही ॲप्सकडून ओढले जातात, कारण त्या परमिशन्स आपण दिलेल्या आहेत. मोबाईलमध्ये एखादं ॲप डाउनलोड करताना आपण तिथं देतो, बघतो सगळे डाउनलोड अलाव सगळं आपण अलाव करून देतो, आपण बघत नाही ती परमिशन कसली आहे. आता मोस्टली ॲप्समध्ये फाईलचे परमिशन्स दिलेले असतात, कॅमेराचे परमिशन्स असतात, गॅलरीचे परमिशन्स असतात, आपण ते देऊन टाकतो. आणि त्या परमिशन्स देणं म्हणजे काही वेळेला मॅन्डेटरी आहे किंवा गरजेचंच आहे त्या ॲपलाच द्यावं, पण काही ठिकाणी रिकमेंडेड नसतं की नाही द्यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल ट्रू कॉलर आहे, ट्रू कॉलरला कॅमेराची परमिशन दिली आहे, गरजच नाही, ट्रू कॉलरचा उपयोग मध्ये कॅमेरा काहीच कामाचा नाहीये.
तुम्हाला असं फोटो काढून कोणाचं नाव सर्च करायचं नाही, तुम्हाला फक्त नंबरच टाकायचा. ट्रू कॉलरला कॅमेऱ्याची परमिशनची गरज नाहीये. सो असे काही ॲप्स आहेत की ज्याच्यामध्ये तुमच्या कॅमेऱ्याची परमिशन घेतली जाते, गॅलरीची परमिशन घेतली जाते आणि तिथून हे फोटोज व्हिडिओज उचलले जातात. आता हे उचलणारे कोण असतात? मोस्टली स्कॅमर असतात. आणि याच्यासाठी कोणी असा माणूस बसलेला नाही की चला याच्या मोबाईलवरून 50 व्हिडिओ आले, याच्यातले कुठला पॉर्न व्हिडिओ बघू. तसं नसतं. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी किंवा अगदी काही प्रोग्राम्सच्या मदतीने ते व्हिडिओज बघितले जातात. त्यातल्या जे काही ॲडल्ट कॉन्टेंट असेल ते उचललं जातं आणि डिरेक्टली पॉर्न साईटवरती पेस्ट केलं जातं. एका पॉर्न व्हिडिओचे साधारण काही जे फेमस वेबसाईट्स आहेत, म्हणजे जे कल्चर एक डेव्हलप होत आहे, बी ग्रेड असेल किंवा पूर्ण पॉर्नवालंच, सॉफ्ट पॉर्न किंवा हार्डकोर पॉर्न, तर त्यामध्ये 1000 रुपयापासून तर 1 लाख रुपयापर्यंत हे व्हिडिओज विकले जातात, एक व्हिडिओ. आणि या व्हिडिओसाठी एक वेगळी आता इंडस्ट्रीज बनतीये, इल्लिगल आहे पण बनतीये आणि ते सगळ्यांना माहिती आहे, खुलेआम आहे. म्हणजे इंडियामध्ये पण आहे, म्हणजे अगदी खूप प्रिसाइजली सांगायचं झालं तर महाराष्ट्रात सुद्धा आहे. आणि पॉर्न साईट किती बंद केल्या तरी चालूच आहेत आणि हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे हे लिगली इलिगल गोष्टी चालू आहेत, म्हणजे तशा मार्केटमध्ये नाही करायला पाहिजे पण तरी चालू आहेत आणि हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे या गोष्टींना डिमांड आहे आणि त्या गोष्टी विकल्या जातात. त्यामुळे मग हे असे लोक जे आहेत ते असे व्हिडिओज विकतात आणि ते व्हायरल होतात. आता या केसमध्ये जर खरा तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला तर काय करायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. एखाद्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होतो, एखाद्या सेलिब्रिटीचा व्हिडिओ व्हायरल होतो, एखाद्या इन्फ्लुएन्सरचा व्हिडिओ व्हायरल होतो, एखाद्या पॉलिटिशियनचा व्हिडिओ व्हायरल होतो. पर्पजली असेल, इनडायरेक्टली असेल, डिरेक्टली असेल, कसंही, पण टेन्शन येतं ज्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्याला. आणि त्यावेळेला तो एकदम अपमानास्पद अशी त्याला वागणूक दिली जाते. तो समाजात कुठेही जाऊ शकत नाही. आणि तो सेलिब्रिटी असेल तर मग अजूनच काहीतरी चर्चा. आता काही वेळेला कॉन्ट्रोवर्सी स्वतःची क्रिएट करण्यासाठी, चर्चेत राहण्यासाठी काही सेलिब्रिटीज करतात, पण काही लोकांचे जेन्युइन व्हिडिओज असतात जे व्हायरल नाही व्हायला पाहिजे, जे धोका देऊन व्हायरल झालेले असतात. मग त्या केसमध्ये त्यांनी त्वरित पोलीस कंप्लेंट करणं गरजेचं आहे. कितीही पॉर्न साईट्स ऍक्टिव्ह असल्या, कितीही ही इंडस्ट्री जोरात असली तरी त्यांचे सुद्धा काही रूल्स आहेत, त्यांचे सुद्धा काही इथिक्स आहेत. प्रत्येक पॉर्न साईटवरची काही रूल्सची एक लिस्ट असते. त्यामुळे त्यांनी दिलेलं असतं की तुम्हाला जर एखादं क्लिप किंवा एखादा व्हिडिओ, एखादा फोटो नको असेल तर तुम्ही पर्सनली सुद्धा त्यांना कॉन्टॅक्ट करून तो काढू शकता. पोलिसांथ्रू कॉन्टॅक्ट केला तर ऑलमोस्ट सगळ्या साईटवरून तो व्हिडिओ गायब होतो. म्हणजे तुम्ही खूप बघितलं असेल ते बऱ्याच सेलिब्रिटीजचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, पण ते नंतर आता कुठेही मिळणार नाही. ते पूर्णपणे थ्रू आउट द ग्लोब पूर्णपणे गायब केले गेलेत. आणि ते करता येतात, पण गरज आहे कंप्लेंट करण्याची, पुढे येण्याची. तो घाबरेल आणि मग तो काय म्हणेल, मग तो मारेल आणि हे ते, या गोष्टींचा विचार केला तर मग नाही उपयोग. कंप्लेंट करावी लागेल, कारण कदाचित काही अंशी चूक तुमची जरी नसली तरी तुम्ही त्या गोष्टीचा पार्ट आहे. त्यामुळे तुम्हाला ते करणं गरजेचंच आहे. जसं की तुम्ही सांगितलं ना की 48 तासातच तुम्ही कंप्लेंट केली पाहिजे किंवा त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. असं काय आहे की 48 तासात, म्हणजे त्या 48 तासामध्ये इतकं काय इम्पॉर्टंट आहे की सापडतं त्याच्यामध्ये? बरोबर. सो आपण त्याला गोल्डन आवर म्हणू शकतो 48 तासाला. तर आता 48 तास का? कारण मोस्टली फायनान्शियल फ्रॉड जे आहेत त्यामध्ये हा गोल्डन आवर महत्त्वाचा असतो. म्हणजे तुमच्या अकाउंटमधून पैसे कट झाल्यापासून तुमच्या बँकेपासून रिसिव्हर बँकेला मिळेपर्यंतचा जो पिरियड आहे तो कदाचित काही बँक्स सपोर्टिव्ह असतात, ज्या गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट बँक्स आहेत, तर ते तुमचे फंड्स रिव्हर्स आणू शकतात. काही केसेसमध्ये कंप्लेंट जर व्यवस्थित वेळेत केली, बँकांची रिक्वेस्ट सगळ्या बँकांनी ॲक्सेप्ट केली व्यवस्थित आणि ती अमाऊंट जर बफरमध्ये असेल तर ती रिव्हर्स येते. 48 तासांचा टाईम देण्याचं रिझन असं आहे की त्या वेळामध्ये IP ॲड्रेसेस ट्रेस होतात, सगळे सेल लोकेशन ट्रेस होतात. ते जे काही गरजेच्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनच्या ज्या गोष्टी आहेत मनी रिलेटेड किंवा फायनान्शियल रिलेटेड, त्या सगळ्या 48 तासमध्ये कंप्लीट होऊ शकतात जर सगळ्या लोकांनी व्यवस्थित इथिकली सपोर्ट केला तर. कारण प्रत्येक याला टर्म्स अँड कंडिशन्स असतातच. आता लंचेस ब्रेक झालाय आमचा आणि आता सुट्टी आहे, मी घरी चाललो, तर त्या गोष्टी 48 तासात होत नाही. पण एक थेरॉटिकल टायमिंग आहे, 48 तासात या गोष्टी करणं गरजेचं आहे, तर ते होऊ शकतात. आता ते लक फॅक्टर आहे तुमचं. तुम्हाला ट्रॅफिक लागली तर तुम्ही अडकणार आहे, नाही तर तुम्ही एकदम सुसाट, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला ते पैसे रिसिव्ह झालेत त्या स्कॅमरनी जर त्याच्या अकाउंटमधून ATM मधून पैसे काढून घेतले किंवा दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर केले तर तुमचे विषय सोडून द्यायचे. जर समजा सुट्ट्या असेल, 3-4 सुट्ट्या असतील, सो मग ह्याच्यामध्ये ज्याच्याबरोबर फ्रॉड झालाय, समजा आता शनिवार रविवार सुट्टी आहे बँकला आणि जसं तुम्ही सांगितलं 48 तास खूप इम्पॉर्टंट आहेत आणि समजा हा फ्रायडेला शुक्रवारी एक झालाय स्कॅम, तर मग काय करता येईल नेमकं? म्हणजे असे ऑनलाईन साईट आहे जिथे आपण कंप्लेंट करू शकतो किंवा RBI ला वगैरे काय? करेक्ट आहे. मोस्टली
फ्रॉड करणारे लोक याच गोष्टीचा विचार करतात की मोस्टली जे प्रॉब्लेम्स आहेत ते एक तर फ्रायडे नाईटला केले जातात किंवा सॅटर्डे नाईटला केले जातात, आणि हे 2 दिवस असे आहेत की ते पीक आवर्स आहेत आणि तेव्हा ते केलेच जातात. म्हणजे आता याच्यात मी डिटेल पण सांगतो. बट मोस्टली जे बँक्स आहेत या 24/7 या गोष्टीसाठी अवेलेबल आहेत, सिक्युरिटी पर्पजसाठी. जर तुम्ही पर्सनली या गोष्टींपर्यंत नाही पोहोचू शकत, तुम्हाला गव्हर्नमेंटची हेल्प घ्यावीच लागते. सो तुम्हाला पोलिसांथ्रूच या गोष्टींसाठी जावं लागेल. पोलिसांथ्रू या सगळ्या गोष्टींचा 24/7 ॲक्सेस आहे. संडे असू दे, सॅटर्डे असू दे, सुट्टी असू दे, या गोष्टी 48 आवर्समध्ये कंप्लीट होतातच. आता याच्यात एक फ्रॉड आहे, तो म्हणजे सिम स्वॅप फ्रॉड. मोस्टली हा जो फ्रॉड आहे हा फ्रायडे नाईट आणि सॅटर्डे नाईटलाच केला जातो. म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये तुमचं सिम आत्ता चालू आहे, आता शुक्रवारची रात्र आहे किंवा शनिवारची रात्र मी बघितला तिथं एअरटेल, आयडिया, वोडाफोन वगैरे नाव येतं, आपल्याला कळतं की मोबाईल चालू आहे. काही वेळेला अचानक तुम्हाला ते दिसतं की नो सर्व्हिस आलाय किंवा इमर्जन्सी कॉल सोडून आले. आपल्याला वाटतं आता जाऊ दे, रात्री 12 वाजले, आता कुठं जाऊ, रेंज नसेल म्हणून आपण ठेवून देतो आणि झोपून घेतो. दुसऱ्या दिवशी उठल्यावर परत नो सर्व्हिस. आता शनिवार आहे किंवा रविवार आहे, बरं ठीक आहे, आपण काम असेल, घरात काय असेल ते आपण कामात बिझी असतो, सुट्टी आहे, चला बाहेर जाऊ, येईल रेंज. संध्याकाळ झाली तरी रेंज नाही, सोमवार आला तरी पण रेंज नाही. मग माणूस जागा होता, अरे आता चला आता बघायला पाहिजे. मग तो विचारतो तुझ्याकडे एअरटेल आहे का रे, तुझ्याकडे BSNL आहे का, अरे तुझं चालू आहे, माझं बंद आहे. मग काहीतरी गडबड आहे. मग तो जाणार मोबाईल गॅलरीत, मग तो म्हणणार तुमचं सिम बंद झालंय. कधी बंद झालं, शुक्रवारी रात्रीच. मग हे काय झालं, याला म्हणतात सिम स्वॅप फ्रॉड. याच्यामध्ये तुम्ही राहताय पुण्यात किंवा मुंबईमध्ये आणि तुमचं सिम एक माणूस विकत घेतोय उत्तर प्रदेशच्या एखाद्या छोट्याशा खेड्यात तुमच्याच आधार कार्डचा उपयोग करून, आणि तिथल्या मोबाईल गॅलरी किंवा तिथले छोटे मोठे ऑफिसेस सुद्धा या गोष्टींमध्ये सामील असतात. त्यामुळे ते डिरेक्टली KYC करून घेतात, सिम अप्रूव्ह केलं जातं. एका रात्रीतून तुमचं सिम त्या व्यक्तीला मिळतं, तो सगळे तुमचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स करतो. OTP ऑफकोर्स त्याच्यावरच येणार आहे कारण सिमच त्याच्याकडे. आणि तुमचा रिअल मोबाईल जो आहे तिथं नो सर्व्हिस आहे, तुम्ही झोपलेले आहे, त्यामुळे तुम्हाला काहीच माहिती नाही. तुम्ही विचार करताय की उद्या येईल, परवा येईल, मग बघू. OTP तुम्हाला येणार नाही, बँकेचे कुठलेही मेसेज येणार नाही कारण तुमचा मोबाईलच बंद आहे, म्हणजे सिमच बंद आहे. सगळे मेसेजेस त्याला येणार. सिम कार्ड जेव्हा आपण घेतो त्यावेळेस फिंगर आपल्याला मॅडेटरी केलेले, फिंगरप्रिंट आपल्याला, करेक्ट. ते कसं ते मॅनेज करतात त्यालाच तेच आपलं जे KYC आहे, नो युअर कस्टमर. जर म्हणजे आता तुम्ही जर थोडं आपण डीपमध्ये बघितलं तर आपण डिरेक्टली मुंबईच्या किंवा दिल्लीच्या मेन ऑफिसला जाऊन सिम विकत नाही घेत. आपण गल्लीतल्या एखाद्या छोट्या दुकानदाराकडे घेतो. ती जबाबदारी त्या दुकानदाराची आहे की ते त्याने मॅच केलं पाहिजे. त्या दुकानदाराच्या वरती त्या एरियाचं डिस्ट्रीब्युटर आहे किंवा रिटेलर आहे किंवा त्या रिजनलचं झोनल ऑफिस आहे की जे काय असेल ते. तर काही लोक जे मी सांगितलं की त्या रिजनलचं ऑफिस सुद्धा या स्कॅममध्ये सामील असतं. त्यांच्या लॉगिन्समधून ते डिरेक्टली त्या सिमला अप्रूव्ह करून टाकतात, फिंगरप्रिंट मॅच हो नाही तर नो हो. आणि त्या गोष्टी घडलेल्या आहे आणि ते घडतात. सिम स्वॅप फ्रॉडमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट तीच आहे की त्या समोरच्या स्कॅमरकडे तुमच्या आधार कार्डची कॉपी आहेच, बट त्यांच्याकडे त्या पोर्टलचा ॲक्सेस पण आहे ज्यामध्ये ते सिम कार्ड इश्यू करतात, हे बंद करतात आणि ते चालू करतात. आणि हे विदिन नाईट होतं, त्यानंतर त्यांना उपयोग नसतो. तुमचं बँक अकाउंट रिकामं झालं की ते सिम फेकून देतात. मग तुम्ही जागे होणार, मग तुम्ही मोबाईल गॅलरीत जाणार, मग ते सिम बंद करून मग परत एक तिसरं नवीन सिम घेणार, मग ते टाकणार, मग तुमचं बॅलन्स चेक करणार आणि दनादन तुम्हाला मेसेज यायला सुरुवात होणार की अरे 10,000 गेले, 1,00,000 गेले, 2,00,000 गेले. मग तुम्ही बँकेत जाणार, बँक म्हणे शुक्रवारच झालेले, आता तो मंगळवारी आला, झालं, संपलं, पैसे गेले, नाही मिळू शकत.